नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात मायभूमी न्यूज. निलंगा ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी विजय सूर्यवंशी. गेली अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या निलंगा तालुका ग्रामसेवक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदाची मतदान प्रक्रिया आज पार पडली. यात लोकशाही पद्धतीने प्रक्रिया होऊन विजय सूर्यवंशी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. मार्च 2024 ला निलंगा तालुका ग्रामसेवक संघटनेची मुदत संपली होती. यानंतर जिल्हा अध्यक्ष अनंत सूर्यवंशी यांच्या सूचनेनुसार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नागनाथ रायफळे यांची नियुक्ती करून 1 जून रोजी निवड करण्याचे प्रसिद्धीपत्रक काढून आज निवड प्रक्रिया करण्यात आली. यात लोकशाही पद्धतीने प्रक्रिया राबवण्यात येऊन मतदान घेण्याचे ठरले. यात नितीन भोईबार व विजय सूर्यवंशी यांचे 2 अर्ज आल्याने मतदान घेऊन नितीन भोईबार यांना 31 मते तर विजय सूर्यवंशी यांना 55 मते पडली. एकूण 86 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात विजय सूर्यवंशी हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर विजयी नूतन अध्यक्ष सूर्यवंशी यांच्या निवडीबद्दल धनाजी धवन, प्रकाश राचुरे, बी.के. पाटील, एफ.एम. शेख, सुनील शिंगे, तानाजी गायकवाड, डी.के. हंगरगेकर, राजेश गिरी, दिलीप मुळे, बालाजी नलमले, लक्ष्मण पवार, जी.टी. नायने, बी.आर. राऊत, संजय उबाळे, अमोल चात्रे, हनुमंत ढोले, गणेशा मोहोळकर, सारिका दंडिमे, चलमले, जगन्नाथ भोसले यांच्यासह ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी